महाराष्ट्र आहे, हे बिहार नाही, या ठिकाणी अशी भाषा वापरणं योग्य नाही. काल 2 दिवसापूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील एक आमच्या पत्रकाराने वाळूच्या संदर्भात काही अवैध वाळू वाहतुकीची तस्करी होते याबाबत देखील काही बातम्या प्रसिद्ध केल्या. नावाचे आमचे पत्रकार मित्र आहेत, त्यांना देखील एका वाळू तस्कराने घरात जाऊन जीवे मारण्याची पिस्तूल लावून धमकी दिली. या राज्यात नेमकी महायुतीचं सरकार करतंय काय? नेमकी किती पत्रकारांचा बळी घेतल्यानंतर तुम्हाला स्वस्त झोप येईल ही म्हणण्याची वेळ आलेली आहे. या महाराष्ट्रातील पत्रकारांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. पत्रकार हा मानधनावर काम करत असतो. तो ज्यावेळेस तुमच्या 100 बातम्या चांगल्या प्रसिद्ध केल्या जातात, सोशल मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्यावेळेस तुम्ही त्या पत्रकाराचं गुणगान गातात. मात्र एक बातमी तुमच्या विरोधात आल्यानंतर मात्र तुमचा राग अनावर होतो. त्यावेळेस तुम्हाला तुमच्यातला राक्षसी वृत्ती जागृत होते. या राक्षसी वृत्तीला आपण रात्रीचे खेळ चाले. खरं तर तुम्ही रात्रीचा खेळ तुमचा जनतेसमोर मांडण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे.